नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट महेंद्र खरात आपले सहर्ष स्वागत करीत आहे. संस्था कोणत्याही प्रकारच्या असो, संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षक जे अहवाल तयार करतात तो भाग अ, ब आणि क यामध्ये असतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये संस्थेच्या ताळेबंदाची रचना, लेखापरीक्षण अहवालाची रचना कशी असावी यासंबंधी आपण व्यवस्थितपणे मांडणी केलेली आहे. आता या मुद्द्यामध्ये आपण आपला जो विशेष अहवाल आहे, ज्याला आपण भाग अ म्हणतो, त्या विशेष अहवालामध्ये कोणते मुद्दे असावेत त्यासंबंधी बोलणार आहोत. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं एखाद्या संस्थेला, उदाहरणार्थ एखादी दूध संस्था असेल किंवा एखादी ग्राहक संस्था असेल, तर त्यांना असं वाटतं की आमची संस्था जी आहे ती छोटी आहे, त्यामुळं आमच्याकडे विशेष अहवालासारखं काही नाही आहे. परंतु संस्था म्हटल्यानंतर संस्थेचा विशेष अहवाल हा आलाच. तर मग विशेष अहवाल म्हणजे काय, भाग अ म्हणजे काय, की एखाद्या मुद्द्यावर विशेष काहीतरी आहे आणि त्यावर निबंधकांचं लक्ष वेधायचं आहे आणि विशेष काहीच नाही असं होऊ शकत नाही. उदाहरणार्थ समजा की निवडणुकीच्या बाबतीमध्ये J1 रजिस्टर, J2 रजिस्टर ठेवलेलं नाही आहे किंवा रजिस्टर ठेवले पण W फॉर्ममध्ये नोटिसा पाठवलेल्या नाहीत की तुम्ही वार्षिक सभेला आलेले नाही आहेत, तुम्ही अक्रियाशील झालेला आहात, मग असंच 5 वर्ष पुढं चालू राहिलं तर आपण आपलं जे सभासद यादीतलं नाव जाणार आहे. तर हे असे एक छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर मग नक्की विशेष अहवालामध्ये कोणते मुद्दे यावेत आणि यासाठी आपण कायदा आणि नियम यांचा आढावा घेतलेला आहे. मात्र आपला हा जो फॉर्मॅट आहे किंवा विशेष अहवालाचा हा जो नमुना आहे तो साधारणपणे आपण पतसंस्थांच्या बाबतीत गृहीत धरलेला आहे. मात्र कायदा आणि नियम याच्या तरतुदी ह्या इतर प्रकारच्या संस्थांच्या बाबतीतही असू शकतात. त्यामुळं विशेष अहवाल किंवा भाग अ मध्ये कोणते मुद्दे येतात हा अनेकदा आपल्या व्याख्यानामध्ये विषय झालेला आहे, प्रशिक्षणामध्ये, की सर नक्की कोणता विषय येतो यामध्ये. तर जाणीवपूर्वक आपण ती मांडणी या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तत्पूर्वी आपलं हे जे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल आहे ते आपल्या सर्व स्तरामधील सहकाऱ्यांमध्ये पोहोचलं पाहिजे. मग त्यामध्ये आपले अधिकारी वर्ग असोत, लेखापरीक्षक असोत किंवा सेवक असोत, संचालक असोत किंवा ज्याला सहकार चळवळीबद्दल जिज्ञासा आहे, त्या सर्वांपर्यंत जास्तीत जास्त आपलं हे सहकार मैत्री यूट्यूब चॅनल हे जाण्यासाठी ते सबस्क्राईब कसं होईल किंवा त्यामध्ये आपले काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य द्याव्यात. धन्यवाद. आपला जो विभाग अ आहे तो 2 प्रकारे असू शकतो, की विभाग अ हा प्रशासकीय किंवा ज्याला आपण स्पेसिफिक रिपोर्ट म्हणतो, ज्याला आपण विनिर्दिष्ट अहवाल म्हणतो, तो असू शकतो. मात्र सगळ्यात पहिला आपले जे मुद्दे येतात ते विभाग अ मध्ये येतात आणि विभाग अ ला अनुसरूनच, म्हणजे असं जर विभाग अ मध्ये जर 10 ओळी असतील तर त्यातल्याच 4 ओळी आपण एकतर प्रशासकीय किंवा विशेष अहवालात टाकणार आहोत किंवा दुसरा जो आहे फौजदारी अहवाल, ज्याला आपण म्हणतो विनिर्दिष्ट अहवाल, त्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे एक नक्की आहे की आपला विशेष अहवाल जो असतो तो प्रशासकीय स्वरूपाचा असू शकतो, की ज्यामध्ये निबंधकांनी फक्त त्यामध्ये कार्यवाही करायची आहे. कारण आपल्या 50 किंवा 60 पानाचा जो काही आपला अहवाल असेल त्यामध्ये तात्काळ असे कोणते 4 ओळी आहेत की त्या लक्ष वेधण्याजोगत्या आहेत आणि त्यासाठी आपण प्रशासकीय अहवाल तयार करतो. आता हा जो विशेष अहवाल असतो, ज्याला आपण प्रशासकीय अहवाल म्हणू शकतो किंवा विनिर्दिष्ट अहवाल म्हणू शकतो, तर हे जे अहवाल असतात ते आपल्याला लेखापरीक्षण मूळ अहवाल सादर केल्यानंतर विशेष अहवाल जो असतो तो 15 दिवसामध्ये द्यायचा असतो. आता यामध्ये काय असतं की साधारणपणे कायदा, नियम आणि पोटनियम यांचं काय उल्लंघन झालेलं आहे आणि प्रत्येक संस्थेच्या बाबतीमध्ये ते उल्लंघन होत असतं. त्याचे मुद्देही आपण पुढे घेणार आहोत स्वतंत्रपणे. आता विशेष अहवालामध्ये काय गैरव्यवहार झालेला आहे, त्यानंतर भारतीय दंडसंहितेप्रमाणे तो काय अपराध आहे हे सुद्धा आपल्याला मांडावं लागतं. त्यासाठी पुरावे आपल्याकडे असले पाहिजेत. त्यानंतर जे काही आपण आपल्या विशेष अहवालात मांडणार आहात त्यामध्ये त्याच्यासोबतची जे कागदपत्रं आहेत त्याच्या सत्य प्रती आपल्याकडे असाव्यात. कारण बऱ्याचदा असं होतं की हे अहवाल किंवा या संबंधित रेकॉर्ड हे आपल्याला पोलीस यंत्रणेकडे द्यावं लागतं. संबंधित कायद्यांचा आपण अभ्यास करा. उदाहरणार्थ उदाहरणार्थ असं काय नाही की बाबा भारतीय दंडसंहितेची आपण कलमच लिहावी, 405 लिहावं, 409 लिहावं. मात्र त्या अनुषंगाने गैरप्रकार कसा झालेला आहे
किंवा एखादी इमारत असेल तर त्याचं मॉर्गेज केलेलं नाही आहे, मग तो मॉर्गेज संबंधी कायदा कोणता आहे, तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, कलम 69 आहे. तर अशा पद्धतीचे भारतीय करार कायदा किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट किंवा एखादा वारसाला पैसे चुकीच्या माणसाला दिलेत, मग सक्सेशन ॲक्ट असेल, तर अशा पद्धतीचे अनुषंगिक जे कायदे असतात ते सुद्धा आपण त्याचा अभ्यास तेवढ्यापुरता का होईना त्या मुद्द्यापुरता केला पाहिजे. त्यानंतर फौजदारी कलमं टाकण्याची आवश्यकता नाही, म्हणजे अशी अजिबात गरज नाही आहे की आपण स्पेसिफिक रिपोर्ट करताय आणि मग विशेष अहवाल सादर केला आहे आणि मग आपण त्याचा स्पेसिफिक रिपोर्ट करताय. तर स्पेसिफिक रिपोर्टमध्ये आपण कलमं 405, 409, 420, 34 वगैरे असं काही टाकण्याची आवश्यकता नाही आहे, पण आपण वस्तुस्थिती मांडावी. कारण कलमं टाकण्यासाठी आरोपपत्र आहे, आरोपपत्रानंतरही ते कलमं निश्चित होत नाही, त्यासाठी आपले सरकारी वकील असतात आणि त्यामुळं त्याच्या कलमांची घाई आपण करू नये. त्यानंतर आपलं जे लिखाण असतं ते स्वयंस्पष्ट असलं पाहिजे, स्पष्टता त्यामध्ये असली पाहिजे की साधारण व्यक्तीला जरी वाचायला घेतलं तर ते सहजपणे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर लिखाण हे मुद्देसूद असलं पाहिजे, आटोपशीर असलं पाहिजे. शक्यतो आपण रकाने त्यामध्ये करू शकता. सबळ पुरावे आपल्याकडे असावेत, कारण आपण आता विशेष अहवाल करणार आहात, मग तो प्रशासकीय असो किंवा विनिर्दिष्ट असो, जो काही आपण विशेष अहवाल करणार आहात तर आपल्या त्यासंबंधी पुरावे आपल्याकडे असले पाहिजेत. आपल्याला कुणीही विचारणा करू शकतं किंवा असं होऊ शकतं की एखादी संस्था की जाणीवपूर्वक आमची बदनामी करण्यासाठी हे लेखापरीक्षक प्रयत्न करतायत. आणि त्यामुळं नोटिसा वगैरे आपण जे नैसर्गिक न्यायाचा भाग म्हणतो तर ते मात्र आपण काळजीपूर्वक बजावावं, की बऱ्याचदा असं होतं की आपण समोरच्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देत नाही आणि मग त्याला म्हणतात नैसर्गिक न्याय तत्त्वाचं उल्लंघन. तर ते आपल्याकडून होऊ नये. उदाहरणार्थ प्रॉपर नोटिसा आपण पाठवल्या पाहिजेत, सुनावणी घेतली पाहिजे. ज्यांच्यावर आपल्याला आरोप करायचे आहेत त्यांना समोर मग ते माजी संचालक असतील किंवा आजी संचालक असतील किंवा सेवक असतील किंवा माजी सेवक असतील किंवा कुणीही व्यक्ती असेल ज्यांच्याबद्दल आपल्याला आरोप करायचा आहे किंवा ज्यांच्याबद्दल आपण आता आपल्या अहवालामध्ये ताशेरे ओढणार आहात, तर त्यासंबंधी सुनावणी घेणं आवश्यक आहे, जाब घेणं आवश्यक आहे. आता आपला जो सहकार कायदा आहे तो दिवाणी स्वरूपाचा कायदा आहे, आपण सिव्हिल ॲक्ट म्हणतो आणि त्यामुळं पैसे शक्य असेल ते आपण भरून घ्यावेत. आता पैसे भरल्यानंतर आपली जबाबदारी कमी होईल का नाही का किंवा काय होईल तर ते मान्य सरकारी वकील ठरवतील. मग सरकारी वकिलांना आपण सांगू शकतो की बाबा सर हे पैसे आम्ही भरून घेतलेले आहेत, मग ते आपल्याला सांगतील की बाबा असं असं करण्याची आवश्यकता नाही किंवा असं असं करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा पैसे भरूनच घ्यायचे नाहीत, हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे आणि याबद्दल जर संचालक मंडळ प्रयत्न करत असेल तर त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा खीळ घालायची नाही आहे. की संचालक मंडळ म्हणत असेल की 100 रुपयाची अशी अफरातफर झाली तर आम्ही 50 रुपये भरून घेतलेत, 50 रुपये आम्ही अजून वसूल करण्याच्या मार्गावर आहोत, तर तिथं आपण त्याला खीळ घालायची नाही आहे किंवा घाई करायची नाही आहे फौजदारी करण्याची. कारण फौजदारी करण्यामुळं काय होतं, फौजदारी करण्यामुळं एक होतं की आपण त्या व्यक्तीवर तशा पद्धतीने अपराध म्हणून नोंद करतो, मात्र त्यामध्ये संस्थेचा निधी कारण नसताना ज्याला आपण म्हणतो की मिळत नाही, रकमा परत मिळत नाहीत, संस्थेची बदनामी होती ती वेगळी आणि आपला पैसा प्रत्यक्ष वसूल होत नाही. तेव्हा हा जो सहकार कायदा आहे तो सिव्हिल ॲक्ट आहे, तो काय क्रिमिनल ॲक्ट नाही आहे. आणि त्यामुळं सगळ्यात प्रथम आपण नैसर्गिक न्यायतत्वाला अनुसरून आपल्याला जर रकमा मिळत असतील तर त्या पहिल्या आपण भरून घ्याव्यात, नंतर आपण एखाद्याची जबाबदारी वगैरे काय काय करायचं ते करावं. पण जर रकमा मिळत असतील तर त्या आपण भरून घेतल्या पाहिजेत. आता विशेष अहवालामध्ये काय असावं तर पहिलं आपण कलम 78, कलम 83 आणि कलम 88 ही जी कलमं सहकार कायद्यातली आहेत आणि दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे आपण प्रशासकीय कारवाई करून आपण ती रक्कम किंवा ती जबाबदारी निश्चित करत असतो. त्यानंतर आता कुठल्याही प्रकारची संस्था असो असे कोणते मुद्दे असतात की ते प्रशासकीय अहवालामध्ये, ज्याला आपण विशेष अहवाल म्हणतो, त्या अहवालामध्ये येतात. पहिला मुद्दा त्यामध्ये आहे की ताळेबंदाशी याद्या जुळलेल्या नाही आहेत. आता याद्या कोणत्या असू शकतात, शेअर्स यादी आहे, ठेवीची यादी आहे, कर्जाची यादी आहे, लाभांश देणे यादी आहे, विविध प्रकारच्या याद्या आपल्या ताळेबंदासोबत असतात. तर याद्या जर जुळत नसतील तर अकाउंटिंग स्टँडर्ड 1चं त्यामध्ये उल्लंघन आहे आणि त्यामुळं आपण तो मुद्दा हा बिनधास्तपणे आपल्या विशेष अहवालामध्ये घेतला पाहिजे. नियम 23 आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि नियम 23 कुठं जास्त महत्त्वाचा आहे की संस्था तोट्यात असेल तर. म्हणजे असं होऊ शकतं की एखाद्यानं जर 100 रुपये भागाची रक्कम ठेवली असेल तर तोट्यामध्ये संस्था असल्यामुळे आपल्याला 70च रुपये परत करावे लागतात. मग संस्थेने जर 100 रुपयाचे शेअर्स आहे आणि 100 रुपयेच परत केले तर मग तो विशेष अहवालाचा मुद्दा हा होणार आहे.
त्यानंतर आपल्या कायद्याप्रमाणे कलम 23-28 यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत की दरवर्षी आपण फक्त 10%च भाग परत करायचे. म्हणजे गेल्या वर्षी 31/3/20ला जर वसूल भाग भांडवल 100 रुपये असेल तर आपण फक्त 10 रुपये 20-21 या पुढच्या वर्षामध्ये परत करायचे आहेत. आता यापेक्षा जर जास्त शेअर्स परत केले तर तो मुद्दा आपल्या विशेष अहवालाचा होणार आहे. कारण जर आपण जादा शेअर्स परत करत राहिलो तर स्वनिधीवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या कायद्यामध्ये कलम 26 असेल, कलम 28मध्ये ह्या तरतुदी केलेल्या आहेत, त्याचं पालन आपण केलं पाहिजे. त्यानंतर अवर्ग सभासद नसताना व्यवहार केलेला आहे. आता इथं आपल्याला 42 सन्माननीय उच्च न्यायालयानं किंवा सन्माननीय सहकार आयुक्तांनी आपल्याला परिपत्रकं दिलेली आहेत की संस्थांनी विशेषतः पतसंस्थांनी अवर्ग सभासदांशीच व्यवहार करावेत. आणि त्यामुळं त्याची दखल घेतली नसेल तर ते विशेष अहवालात येईल. 2 वर्ष झाल्यावरच तो व्यक्ती मतदार यादीत जातो. म्हणजे एखादा नवीन सभासद झाला तर 2 वर्ष पूर्ण झाल्यावर तो मतदार यादीत जाणार आहे. पण एखादा खूप जवळचा आहे आणि मग कायद्याच्या नियमांना कुठंतरी मुरड टाकून एखादा सभासद होऊन त्याला संचालक करायचा आहे म्हणून जर लगेच संचालक केला तर हा मुद्दा आपल्याला जे काही J1 रजिस्टर असेल, J2 रजिस्टर असेल त्यामधून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे तो आपल्या विशेष अहवालाचा मुद्दा होईल. 99/2014 नंतर आपल्याला जशी J नमुना रजिस्टर आहे तसंच क्रियाशील सभासदांचं J1 रजिस्टर आहे. त्यानंतर अक्रियाशील सभासदांचं J2 रजिस्टर आहे. त्यानंतर हे जे वार्षिक सभेला लोक येत नाही आहेत, ज्याला आपण म्हणतो की अक्रियाशील, तर त्यांना आपल्याला नोटिसा पाठवाव्या लागतात. त्यासाठी W फॉर्ममध्ये रजिस्टर आहे की 30 एप्रिलच्या आत आपण नोटीस पाठवतो की समजा की जो व्यक्ती 31/3/20च्या सभेला आलेला नाही आहे त्याला आपल्याला नोटीस पाठवावी लागते की पुढच्या वर्षामध्ये 30 एप्रिलच्या आत आपण नोटीस पाठवतो की तुम्ही गेल्या वर्षी सभेला आलेले नाही आहेत, तेव्हा यावर्षीच्या 20-21ची जी सभा आहे त्या सभेला तुम्ही या. आणि नाही आलात तर आपलं नाव जे आहे ते अक्रियाशीलमध्ये गेलेलं आहे. अगदीच काही लिहायचं नाही की तुम्ही पदावरून काढून टाकले जाल किंवा सभासद तो रद्द होईल असं लिहिण्याची गरज नाही आहे. पण जो W फॉर्म आपला आहे, जो आपल्याला सहकार खात्यानं दिलेला आहे 1961च्या नियमामध्ये, तो W फॉर्म आपण पाठवला पाहिजे. आणि नाही केलं तर हा मुद्दासुद्धा विशेष अहवालाचा भाग होणार आहे. आपल्याला स्पष्ट सूचना केलेली आहे की नफा झाल्यानंतर 75% रक्कम आपल्याला स्वतंत्रपणे वेगळ्या प्रकारच्या निधीत ठेवायची आहे आणि नुसतीच ठेवायची नाही देणे बाजूला, त्याची गुंतवणूकसुद्धा करायची आहे. मग जर नफ्यातून निधी काढलेला आहे, नफ्याची विभागणी केलेली आहे, मात्र या निधीची गुंतवणूक केलेली नाही आहे, म्हणजे काय झालं की निधीचा जे आपण म्हणतो की ज्याला आपण म्हणतो की योग्य विनियोग केलेला नाही आहे. आणि त्यामुळं निधीचा योग्य विनियोग न केल्यामुळं तो मुद्दा हा विशेष अहवालामध्ये येणार आहे. भांडवली निधीचं जे व्याज आहे ते भांडवली निधीचं व्याज ते भांडवली निधीमध्येच गुंतवायचं आहे. उदाहरण इमारत निधी आहे, त्याचं व्याज त्या इमारत निधीतच जाईल. राखीव निधी असेल त्याचं व्याज राखीव निधीमध्येच जाईल. सोप्या भाषेमध्ये भांडवली निधीवरचं व्याज जर आपण उत्पन्नात घेतलं तर ते महसुली उत्पन्न होईल किंवा तो महसुली निधी होईल. म्हणजेच काय की भांडवली निधी म्हणजे नफ्यातून काढलेले आहेत आणि त्याचं व्याज त्याच निधीला आपण घ्यायचं आहे किंवा तसा जमा खर्च करायचा आहे. ते नाही घेतलं तर मग आपण विशेष अहवालामध्ये लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे की ज्या आपण ठेवी स्वीकारतो, एकूण ठेव जर 100 रुपये ताळेबंदाच्या देणे बाजूला असेल तर साधारणपणे 1 ते 3% रोखता आहे, जे की आपल्याला रोख हातामध्ये ठेवायचे आहे किंवा बँकेच्या चालू ठेव खात्यात ठेवायचे आहे. आणि कायदेशीर तरलता याचा अर्थ ताळेबंदाच्या देणे बाजूला जर 100 रुपये असेल तर त्यातील साधारणपणे 23 ते 25 रुपये हे आपल्याला मुदत ठेवीमध्ये स्वतंत्रपणे एखाद्या बँकेमध्ये ठेवायचे आहेत. आता हे प्रमाण जर आपलं चुकत असेल, जर आपण अशा पद्धतीने जी एकूण ठेव आहे त्याचा CRR आणि SLR हे आपण जर पाळत नसाल आणि ते पैसे आपण जर वापरात आणत असाल तर तो विशेष अहवालाचा मुद्दा होईल. नियम 35 प्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे की वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी हे जे निधी असतात त्या निधीच्या आपल्याला 10% एवढ्याच ठेवी स्वीकारता येतात. म्हणजे वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी हा 100 रुपये असेल तर 1000 रुपये ठेव आपण स्वीकारू शकतो. आता नियम 35चं उल्लंघन झालेलं असेल तर आपल्याला ते विशेष अहवालामध्ये घ्यावं लागेल. त्यानंतर मुदतपूर्व ठेव, एखाद्यानं 5 वर्षाची ठेव ठेवलेली आहे आणि अचानक ती 2 वर्षांनी परत घेतली तर मग मुदतपूर्वचं रजिस्टर केलेलं आहे का, मुदतपूर्व त्याचा अर्ज आहे का, त्याची स्वतंत्र धारिका आहे का, तो जमा खर्च कसा केलेला आहे.
पुढच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो एक मुद्दा गंभीर आहे की मुदत ठेवीच्या पावत्या केलेल्या आहेत पण त्या ठेवीदारांना दिलेल्या नाही आहेत. आणि मग एखादी केस अशी होते की त्या पावत्या ज्या असतात त्या संस्थेच्या रेकॉर्डवर असतात, ठेवीदाराला वेळ नसतो आणि मग चुकून जर एखाद्या सेवकानं त्याचा गैरप्रकार केला की त्या ठेवीच्या पावतीवर जर कर्ज घेतलं तर ते आपल्या पटकन लक्षात येत नाही आणि त्यामुळं तसा जर एखादा अपप्रकार आपल्याला दिसला तर तो सुद्धा आपल्या विशेष अहवालामध्ये मुद्दा होणार आहे. म्हणजे एकंदरीत जे आपण मुद्दे समोर पाहतोय ते मुद्दे आपल्याला असं दिसतंय की ताळेबंदाच्या देणे किंवा येणे बाजूशी संबंधित आहेत. मग आपला जो लेखापरीक्षण अहवाल आहे त्यामध्ये भाग अ आपण नमूद केलेला आहे. जो भाग अ आहे त्या भाग अ वरूनच विशेष अहवाल तयार होणार आहे, ज्याला आपण स्पेशल रिपोर्ट म्हणतो. स्पेशल रिपोर्ट याचा अर्थ त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे, ज्याला आपण म्हणतो कायदा नियम पोटनियम किंवा गंभीर स्वरूपाचे मुद्दे आपल्याला दिसतात की ज्याकडे माननीय निबंधकांचं लक्ष वेधायचं आहे, ते मुद्दे आपण विशेष अहवालात घेतलेले आहेत, त्याला आपण स्पेशल रिपोर्ट म्हणतो. आणि जो स्पेशल रिपोर्ट आहे त्या स्पेशल रिपोर्टमधून आपण प्रशासकीय किंवा स्पेसिफिक रिपोर्ट हे मुद्दे आपण त्यातून स्वतंत्र अहवालामध्ये करणार आहोत. म्हणजे पहिला मुद्दा की तुम्ही भाग अ मध्ये सगळं असलं पाहिजे. भाग अ मधूनच आपल्याला स्पेशल रिपोर्ट करायचा आहे. स्पेशल रिपोर्ट आपल्याला फक्त माननीय निबंधकांना द्यायचा आहे. स्पेशल रिपोर्टमधलेच काही मुद्दे हे स्पेसिफिक रिपोर्टमध्ये असू शकतात. म्हणजे स्पेसिफिक रिपोर्ट इज ए पार्ट ऑफ द स्पेशल रिपोर्ट अँड स्पेशल अँड स्पेसिफिक बोथ आर द पार्ट ऑफ द ओरिजिनल ऑडिट रिपोर्ट. म्हणजे मूळ लेखापरीक्षणाच्या अहवालामधूनच हे मुद्दे पुढे येतात. एखादा मुद्दा जर तुमच्या विनिर्दिष्ट अहवालामध्ये किंवा स्पेसिफिक रिपोर्टमध्ये असेल आणि तो मुद्दा जर तुमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये नसेल तरीही आपली तिथं चूक झालेली आहे. आणि एखादा मुद्दा हा स्पेसिफिक रिपोर्टमध्ये आहे, स्पेशल रिपोर्टमध्ये आहे, मात्र तो मुद्दा हा आपल्या भाग अ मध्ये नसेल तरीही ती एक गंभीर चूक होऊ शकते. कारण ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस मूळ लेखापरीक्षण अहवाल हा मागवला जातो आणि तिथं अशा पद्धतीने जर विशेष अहवाल आणि त्यातून स्पेसिफिक रिपोर्ट अशा पद्धतीची योग्य मांडणी आपली नसेल तर आपल्याला अडचणी येतात. तर आपण मुद्दा पाहतोय की साधारणपणे जो भाग अ म्हणतो आपण त्याला, की ज्याला आपण विशेष अहवाल म्हणतो, कारण भाग अ मधूनच मुद्दा मी भाग अ सारखं म्हणतोय तर त्याला आपण विशेष अहवाल म्हणूयात. तर विशेष अहवालामध्ये कोणते मुद्दे आले पाहिजेत तो आपण आता यामध्ये मुद्दा पाहतोय की जे आपण कुठून घेतलेले आहेत. तर साधारणपणे आपल्या कायदा आणि नियम त्यातून आपण मुद्दे घेतलेले आहेत. कारण बऱ्याचदा आपली मागणी असते की विशेष अहवालामध्ये काय लिहावं, विशेष अहवाल कोणत्या मुद्द्यांवर बनवायचा, आणि त्यामुळं जाणीवपूर्वक आपण ते मुद्दे हे घेऊन एक फॉर्म्युला म्हणून आपण पतसंस्थांचा एक फॉर्म्युला घेतलेला आहे, पण तो इतरही संस्थांना लागू होऊ शकतो. नफ्याच्या 20% आपण धर्मादाय निधी काढलेला आहे, मात्र राज्यसंघाची परवानगी त्याला अपेक्षित आहे, आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ठेवीचा व्याजदर आणि कर्जाचा व्याजदर जर आपल्याला ठरवायचा असेल तर ॲव्हरेज बॉरोविंग रेट आणि ॲव्हरेज लेंडिंग रेट याचं जे मार्जिन आहे ते 3% जास्त असलं पाहिजे. उदाहरणार्थ ठेवीचा दर ठरवताना आपण काय करतो, तर ठेवीचा दर ठरवताना, व्याजदर ठरवताना नफा तोटा पत्रकाप्रमाणे आपण ठेवीवर व्याजाचा खर्च केला किती, समजा 20 रुपये खर्च केला, मग ठेवीवर झालेला व्याजाचा खर्च भागिले ठेवीची सरासरी गुणिले 100. मग सरासरी म्हणजे काय हो, तर एप्रिल ते मार्च जे जनरल लेजर आपण घ्यायचं आहे आणि 30 एप्रिलला किती ठेव होती 100 रुपये, 31 मेला किती आहे 120 आहे, 30 जूनला किती आहे 140 आहे. आता समजा 3 महिन्याची सरासरी काढायचे, 100 अधिक 120 अधिक 140 किती होता 360. किती महिने केले 3 महिने, 360 भागिले 3. अशा पद्धतीनं आपल्याला हे गुणोत्तर पाहायचं आहे. तात्पर्य असं की ठेवीची सरासरी याचा अर्थ एप्रिल ते मार्च 12 महिन्याची जनरल लेजरप्रमाणे महिन्याच्या अखेरीला जी एकूण ठेव आहे ती 12 महिन्यांची बेरीज करायची, भागिले 12 करायचं, मग आपल्याला सरासरी मिळते. तर सूत्र काय आहे ठेवीचा व्याजदर काढताना, तर ठेवीवर झालेला
व्याजाचा खर्च. आता ठेवी म्हणजे काय की आपण सभासदांच्या ठेवी घेतलेल्या आहेत, मग ठेवीवर झालेला व्याजाचा खर्च भागिले ठेवीची सरासरी गुणिले 100. इथं आपल्याला ठेवीचा व्याजदर मिळेल. आता कर्जाचा व्याजदर त्याला आपण ॲव्हरेज लेंडिंग रेट म्हणतो. कर्जाचा व्याजदर आपण कसा काढायचा, तर नफा तोटा पत्रक आपण सुरुवातीला समोर घ्यायचं. सभासद कर्जावरील व्याजाचं उत्पन्न की वर्षभरामध्ये आपल्याला आपण जे सभासदांना कर्ज वाटलं त्यावर किती व्याज मिळालं ते नफा तोटा पत्रकाप्रमाणे किंवा त्याला आपण उत्पन्न खर्च पत्रक म्हणतो. सभासद कर्जावरील व्याजाचे उत्पन्न भागिले कर्जाची सरासरी गुणिले 100. मग कर्जाची सरासरी म्हणजे इथं सुद्धा एप्रिल ते मार्च जनरल लेजरप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या अखेरीला येणे कर्ज किती आहे त्याची बेरीज करायची, भागिले 12 करायचं. बऱ्याचदा आपण घाई गडबडीमध्ये काय करतो की 31/3ला जे येणे कर्ज आहे ते तिथं मांडून आपण व्याजदर काढतो. फारसा फरक पडत नाही, मात्र अचूकता त्यामध्ये येत नाही. आणि त्यामुळं ठेवीचा व्याजदर आणि कर्जाचा व्याजदर म्हणजे जरी आपल्याला आता पतसंस्थांच्या बाबतीमध्ये नियामक मंडळानं सांगितलेलं असेल की कर्जाचा व्याजदर ठेवीचा व्याजदर 10.5% असावा, तारणी कर्जाचा 14% असावा, विना तारणीचा 16% असावा, तर हे जरी असलं तरी आपल्याला व्याजदरामध्ये जर आपल्याला कमी जास्तपणा करायचा असेल तर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोसेस ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की कॉस्ट ऑफ फंड ज्याला आपण म्हणतो, की आपला नक्की व्याजाचा दुरावा किती आहे ते पाहून जर आपल्याला असं वाटलं की ठेवीचा व्याजदर जो आहे तो किंवा कर्जाचा व्याजदर, समजा आता कर्जाचा व्याजदर आपल्याला कमी करायचा आहे की जरी आपल्या नियामक मंडळात 14% सांगितलं तरी आपल्याला असं वाटतं की चला सभासदांच्या हितासाठी आपल्याला 12% करायचं आहे, तर आपण करू शकता. पण हे जी कॉस्ट ऑफ फंड हे जे गणित आहे, हे जे सूत्र आहे ते आपलं जुळलं पाहिजे. त्यानंतर कलम 35 प्रमाणे सभासदांची हकालपट्टी असा काही प्रस्ताव संस्थेने केलेला आहे काय, कारण तशी गोष्ट ही गंभीर स्वरूपाची असते. कलम 35 असं सांगतं की एखाद्या सभासदाने संस्थेच्या हिताच्या विरुद्ध किंवा कायदा नियम पोटनियम याचं उल्लंघन करून संस्थेची काही बदनामी केलेली आहे, संस्थेच्या हिताविरुद्ध वागलेला आहे, तर कलम 35 प्रमाणे वार्षिक सभेमध्ये त्याला आपण बोलावतो. त्याला पहिली नोटीस दिली जाते नैसर्गिक न्यायाप्रमाणे, वार्षिक सभेत त्याला बोलावलं जातं, त्याचं म्हणणं ऐकलं जातं आणि तो प्रस्ताव आपण सन्मानी निबंधकांकडे पाठवत असतो. आता अशा पद्धतीचा हकालपट्टीचा प्रस्ताव असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे, त्यामध्ये काही त्रुटी आहेत का, आणि असतील तर आपल्याला विशेष अहवालामध्ये घ्याव्या लागतील. त्यानंतर जे काही निधी असतात ते नफ्यातून व्यवस्थित काढलेत का, त्याची वार्षिक सभेमध्ये मान्यता घेतली का. उदाहरणार्थ असे काही निधी असतात की त्यावर नियम बनवायची गरज आहे. उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधी असेल, सेवक कल्याण निधी असेल, सभासद कल्याण निधी असेल, तर हे जे निधी असतात की जे आपल्याला खर्च करायचे असतात तर त्याचे नियम आपण केलेले आहेत का, त्या नियमांना वार्षिक सभेत मान्यता घेतली का, आणि नसेल तर त्याबद्दल काय सेवा नियम आहेत का, तर हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. आणि नाही तर मग आपल्याला विशेष अहवालामध्ये घ्यायचं आहे. ग्रॅच्युटीची तरतूद, कारण जी नोंदणीकृत संस्था आहे त्या प्रत्येक संस्थेला ग्रॅच्युटी देणं आहेच, पण मग ग्रॅच्युटीची तरतूद केलेली आहे का, तर हे सुद्धा आपण त्यामध्ये पाहिलं पाहिजे. त्यानंतर भविष्य निर्वाह निधीमध्ये अशी जर तरतूद करणे आवश्यक असेल किंवा त्यांनी जर केलेली असेल तर ती नियमित केलेली आहे का. मग ही भविष्य निर्वाह निधीची जी काही रकमा कपात केल्या जातात सेवकाकडून, त्याची गुंतवणूक स्वतंत्र आपल्या संस्थेच्या बाहेर केलेली आहे का, तर हे आपण पाहिलं पाहिजे. यासाठी सेवा नियम आपल्याला बनवणं आवश्यक आहे. ते बनवलेले नसतील तर ते आपण तशा पद्धतीने शेरा आपल्या विशेष अहवालामध्ये आपण नमूद करू शकतो. त्यानंतर लाभांश देणे रजिस्टर हे आपण पाहिलं पाहिजे, कुणाचं लाभांश देणं आहे. त्यानंतर ज्यांना लाभांश दिलेला आहे त्यांच्या सह्या खरोखर तिथं आहेत का. काही ठिकाणी आपण खातरजमा करू शकता, आपण काही लोकांना बोलवू शकता. कर्ज वाटप असेल, ठेवी असतील, डिव्हिडंड दिलेला असेल, आपल्याला काही प्रमाणामध्ये रुजुवाती घ्यायच्या आहेत. मग त्या 5% घ्या, 10% घ्या, 25% घ्या, जसं आपल्याला शक्य होईल. मात्र रुजुवाती घेताना आपण ज्यांना लाभांश दिलेला आहे, ज्यांची ठेव परत केलेली आहे किंवा ज्यांना कर्ज मंजूर केलेलं आहे, अशा पद्धतीनं आपण काही ठिकाणी त्या खातेदारांना बोलवत असतो आणि त्यांच्या रुजुवाती घेत असतो. तर हे आपण त्यामध्ये पाहिलं पाहिजे. आणि लाभांशाच्या बाबतीमध्ये जर 3 वर्षावरील लाभांश हा त्या सभासदाला दिला गेला नाही तर तो राखीव निधीमध्ये आपल्याला वर्ग करायचा आहे. त्यानंतर इतर ज्या देणी तरतुदी करायच्या आहेत त्या तरतुदी केल्यात का. उदाहरणार्थ समजा बोनस द्यायचा आहे तर बोनस हा नफ्यातून वेगळा काढला पाहिजे. म्हणजे जर आपल्याला 2021च्या दिवाळीमध्ये बोनस द्यायचा असेल, म्हणजेच
आपला आर्थिक वर्ष काय 21-22, तिथं जर आपल्याला बोनस द्यायचा असेल तर 20-21मध्ये 31 मार्च 21ला आपल्याला ती तरतूद करावी लागते. नफ्यातून तरतूद केल्याशिवाय आपल्याला खर्च करता येत नाही, कारण तो आपल्या रोजच्या व्यवहारातला भाग नाही आहे. त्यामुळे बोनस असेल, सभासदांना बक्षीस असेल, किंवा कायदेशीर सल्लागार असतात, किंवा इतर चार्टर्ड अकाउंटंट वगैरे सल्लागार असू शकतात, तर त्यांना जे आपल्याला मानधन असतं ते आपण नफ्यातून वेगळं काढलं पाहिजे. त्यानंतर नियम 49 प्रमाणे आपल्याला माहिती आहे की बुडीत कर्ज नावे टाकणे हा प्रकार आहे. म्हणजे जे कर्ज अजिबात वसूल होत नाही, सभासद कर्जदार असतो, आता कर्जदाराकडून वसूल होत नाही, जामीनदाराकडून वसूल होत नाही आहे, आणि मग आपण ते राईट ऑफ करतो. म्हणजे काय की आपल्या नफा तोट्याला ते नावे टाकतो. पण ते सर्रास करता येत नाही आहे. त्याची पद्धती आहे की लेखापरीक्षक त्यामध्ये पाहतात की मागील 3 ते 5 वर्षामध्ये वसुलीसाठी काय प्रयत्न केले आहेत का, काय नोटिसा पाठवल्यात का, ते प्रयत्न का कमी पडलेले आहेत, खरंच कर्जदार सापडत नाही आहे का, खरंच जामीनदार सापडत नाही आहे का, किंवा त्याची सखोल पद्धतीने पाहणी होते. आणि मग नियम 49 प्रमाणे जो नफा तोट्याला टाकलेला खर्च आहे तो रास्त आहे का हे आपण पाहतो. आता इथं जर आपल्या लक्षात आलं की राईट ऑफ केलेली रक्कम ही मनमानी पद्धतीने राईट ऑफ केलेली आहे, तर तो मुद्दा हा लेखापरीक्षण अहवालामध्ये येत असतो. त्यानंतर नियम 49 प्रमाणे जो 99/2014 नंतर आपल्याला दिलेला आहे की खर्चाच्या तरतुदी आपण त्या वर्षात कराव्यात. उदाहरणार्थ समजा पाणी बिल आहे, लाईट बिल आहे, घर भाडं आहे, तर ते 31 मार्चचं घर भाडं जर असेल, मार्च महिन्याचं घर भाडं असेल, ते मार्च महिन्यामध्ये त्याच वर्षामध्ये ते खर्ची पडलं पाहिजे. आणि त्यामुळं देणे तरतुदी कराव्यात. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स असेल, GST असेल, व्यवसाय कर असेल, काही रिपेरिंग असेल, काही सॉफ्टवेअर हार्डवेअरचे आपण करार केलेले असाल आणि त्याचं काही देणं असेल तर त्या वर्षामध्ये आपण ते नफा तोट्याला नावे टाकावं. यासाठी नियम 49 जे आहे त्याचं पालन करणं आवश्यक आहे संस्थेने. आणि त्यामध्ये मग मुदत ठेवीवरील व्याज देणे असेल त्याची तरतूद केली का, कारण पुनर्गुंतवणूक ठेवीमध्ये आपण त्याला व्याज देत नाही, आपण ते 12 महिने, 24 महिने, 36 महिने, 48 महिने व्याजावर व्याज त्याला देतो. आणि त्यामुळं तशा पद्धतीनं आपल्याला जे काही देणं व्याज असेल ते नफा तोट्याला नावे टाकून तरतूद करावी लागते. तर ते केलेलं आहे का. त्यानंतर आयकर असेल, व्यवसाय कर असेल, GST असेल, याच्या तरतुदी व्यवस्थित केलेल्या आहेत का. असं काही संस्थेने केलं आहे का की संस्थेच्या खर्चातून वैयक्तिक खर्च भागवलेला आहे. उदाहरणार्थ कलम 83 प्रमाणे संचालक मंडळाची चौकशी सुरू आहे, चौकशी अधिकारी नेमलेला आहे, आणि जो प्रवास खर्च आहे तो संचालकांनी संस्थेतून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने जो संस्थेतून खर्च पडला तो कोणाच्या वैयक्तिक खात्यावर पडलेला नाही. कारण कलम 73 तिथं आहे की सभासद असाल तर संस्थेच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष व्यवहारामध्ये ढवळाढवळ करता येत नाही. आणि त्यामुळं संस्थेच्या खर्चातून जर एखाद्या सभासदाने किंवा संचालकाने वैयक्तिक खर्च केलेला असेल तर तो मुद्दा हा विशेष अहवालामध्ये येतो. GST नंबर काढला पाहिजे, GSTची तरतूद केली पाहिजे, कारण 99% आज संस्था आपण पाहिल्या तर 20 लाखाच्या वर त्यांचं उत्पन्न खर्च पत्रक आहे किंवा 33 पत्रक आहे. आणि त्यामुळे GST नंबर आपल्याला घेणं आवश्यक आहे, ते रिटर्न भरणं आवश्यक आहे. आणि ते जर आपण करत नसाल तर ज्याप्रमाणे व्यवसाय कराची तरतूद केली नाही किंवा व्यवसाय कर आपण भरला नाही म्हणून विशेष अहवालात येईल, तशाच पद्धतीने इन्कम टॅक्स असेल, GST असेल, ते योग्य जमा खर्च जर आपण केले नाहीत तर तो विशेष अहवालाचा मुद्दा होणार आहे. त्यानंतर ताळेबंदाच्या येणे बाजूचा एक मुद्दा येतो की रोख शिल्लकेची मर्यादेचं उल्लंघन आहे. समजा आपल्याला पतसंस्थांना 25,000 रुपये शिल्लक मर्यादा दिलेली आहे. मग आता 25,000 दिली, मात्र पोटनियमामध्ये 500 रुपये आहे पूर्वीच्या. मग आपल्याला पोटनियम बदल करावा लागेल. कायद्यामध्ये जरी 25,000 असली तरी आपल्याला रितसर जर पोटनियमाच्या एखाद्या शब्दात बदल करायचा असेल तर मान्य निबंधकांची परवानगी घ्यावी लागते. आणि त्यामुळं कायद्यात बदल झालेला आहे, मात्र निदान आपल्याला वार्षिक सभेत तो मुद्दा घ्यावा लागतो की आता यापुढं 25,000 रुपये आपल्याला मान्यता दिलेली आहे कायद्याने, आणि त्यामुळं आपला पोटनियम बदलावा लागेल. तर रोख शिल्लक मर्यादा उल्लंघन झालेलं आहे का, आणि मग 3 दिवसाच्या आत ही उल्लंघनाची रक्कम आपण जमा करायची आहे. तर अशा पद्धतीनं जादा शिल्लक हातावर ठेवलेल्या आहेत का. रोख शिल्लकेची मोजणी आपण जर पतसंस्थांचा पोटनियम पाहिला तर त्यामध्ये 15 दिवसातून एकदा संचालकांनी रोख शिल्लकेची मोजणी केली पाहिजे. मग तशा पद्धतीने ती पद्धती अवलंबलेली आहे का, तर हा मुद्दासुद्धा विशेष अहवालाचा मुद्दा आहे.
नियम 107 मध्ये आपलं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाला प्रवास भत्ता, दैनिक भत्ता हे 2 भत्ते घेता येतात आणि यासाठी त्या संस्थेचा जो स्तर आहे ती राज्यस्तरीय आहे का, ती जिल्हास्तरीय आहे का, संचालक मंडळ कुठून येतं सभेला, तर हे पाहून आपण तशा पद्धतीचे जे दर आहेत ते नियम 107 मध्ये ठरवलेले आहेत. मग त्या पद्धतीनेच जो भत्ता आहे तो खर्ची आहे का हे सुद्धा आपण त्यामध्ये पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ राज्य स्तर असेल तर साधारणपणे इथं जर आपण पाहिलं तर भत्ता जो दिलेला आहे बैठक भत्ता तो 470 रुपये आहे. त्यानंतर दैनिक भत्ता जो दिलेला आहे तो 1000 रुपये आहे. मग मुंबई शहरासाठी वेगळा आहे, महानगरपालिकांना वेगळा आहे, इतर क्षेत्रात वेगळा आहे. तर हे सगळं आपल्या 1961च्या नियमामध्ये नियम 107 मध्ये आलेलं आहे. म्हणजे जर संचालक साधारणपणे 10 ते 15 किलोमीटरवरून येत असेल तर त्यांना आपण अशा पद्धतीने भत्ता देऊ शकता. मात्र नियम 107चं पालन करून तो भत्ता दिलेला आहे की नाही आणि तशा पद्धतीनं जर आपल्याला विसंगती दिसली तर तो मुद्दा हा विशेष अहवालात येणार आहे. त्यानंतर जे काही भाग आपण गुंतवलेले आहेत वेगळ्या ठिकाणी, पतसंस्था असेल तर मग फेडरेशनला असेल किंवा विविध कार्यकारी सोसायटी असेल तर कारखान्याला असेल, खरेदी विक्री संघाला असेल, तर आपण जे वेगळ्या संस्थांचे भाग खरेदी करतो त्या संस्थांनी आपल्याला लाभांश दिलेला आहे का, तो लाभांश काय येणं असेल तर मग आपण नफा तोटा पत्रकामध्ये उत्पन्नाला का घेतलं नाही. उदाहरणार्थ जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षी सातत्यानं समजा 7%, 8%, 5% समजा डिव्हिडंड दिलेला असेल तर सरासरी आपण त्याची सरासरी काढून मागील 3 वर्षाचा जो लाभांश आहे त्याची बेरीज करून भागिले 3 केल्यानंतर आपल्याला सरासरी मिळते. आणि त्यामुळं लाभांश जर येणं असेल तर मग नफा तोटा पत्रकामध्ये उत्पन्न बाजूला तो घेऊन ताळेबंदामध्ये आपल्याला येणे लिहावा लागेल. कारण तो हक्काचा जर असेल आणि नियमितपणे मिळत असेल आणि एखाद्याच वर्षी मिळाला नाही तर अशा पद्धतीने तरतुदी व्यवस्थित केल्यात का, नसेल केल्या तर विशेष अहवालात येतील. निधीची गुंतवणूक ज्याला आपण नफ्यातून काढलेले निधी असतात किंवा ठेवी आपण ज्या सभासदांच्या स्वीकारतो त्याची गुंतवणूक आपल्याला कलम 70 प्रमाणे जे सहकार कायद्यातलं कलम आहे स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक यामध्ये ठेवायचे आहे. आता जिल्हा मध्यवर्ती बँक त्यालाही अवर्ग पाहिजे सतत 3 वर्ष. म्हणजे एक आहे की ज्या तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवताय त्या बँकेला मागील 3 वर्षामध्ये अवर्ग असला पाहिजे. अधिक रिझर्व्ह बँकेच्या तपासणीमध्ये सुद्धा त्या बँकेला अ श्रेणी मिळालेली असली पाहिजे. मग एखादी नागरी बँक जरी असेल तरी मान्य निबंधकांच्याच परवानगीने, म्हणजे नागरी बँकेत पैसे ठेवताना मनाने ठेवायचे नाही आहेत तर मान्य निबंधकांच्या ते निदर्शनास आणून द्यायचं आहे. पण मग ती अट जी आहे की सतत 3 वर्ष अवर्ग आणि RBIने पण तपासणीत अवर्ग दिलेला आहे आणि मग त्याला निबंधकांची जर परवानगी दिली तर अशा पद्धतीने जिल्हा सहकारी बँक किंवा राज्य सहकारी बँक वगळून निबंधकांच्या परवानगीने इतर ठिकाणी आपल्याला निधीची गुंतवणूक किंवा ठेवीची गुंतवणूक करता येते. यानंतर विनातारणी कर्ज साधारणपणे आपल्याला आपण जर पोटनियम पाहिला तर 30% विनातारणी कर्ज देता येतं. पण हे भरमसाठ जर आपल्याला दिसलं की अरे संस्थेमध्ये एकूण 60% विनातारणी म्हणजे 40% तारणे आणि 60% विनातारणी आहे, म्हणजे उलटं गणित आहे. मग असं झालं तर आपल्याला तो विशेष अहवालातला मुद्दा आहे. आता तो विनिर्दिष्टमध्ये जाईल का नाही हे नंतर आपण त्यामध्ये पाहायचं आहे की गैरप्रकार झाला आहे का, अफरातफर झाली का. पण पहिले विशेष अहवालात हे सगळे मुद्दे घ्यावे लागतील. मग विशेष अहवालात मुद्दा आल्यानंतर निबंधक त्याचं वाचन करतील आणि मग निबंधक सांगतील की तुमचे जे विशेष अहवालातले हे 10 मुद्दे आहेत त्यातले हे 2 मुद्दे तुम्ही स्पेसिफिक रिपोर्टमध्ये घ्या किंवा विनिर्दिष्ट अहवालामध्ये घ्या. पण सगळ्यात पहिलं तुम्हाला विशेष अहवालात ते सगळं आणावं लागेल आणि त्यातून मग तुम्ही स्पेसिफिक रिपोर्ट करणार आहात. तात्पर्य असं की विनातारण कर्ज हा मुद्दा होऊ शकतो. त्यानंतर संचालक आणि त्यांचे कुटुंबीय यांना काही कर्ज व्यवहार झाला आहे का, मग आपल्याला सूचना केलेली आहे. समजा पतसंस्थेचं उदाहरण घेतलं तर संचालक आणि त्याच्या कुटुंबियांना एकतर तारणीच कर्ज दिलं पाहिजे
आणि तेही एकूण येणे कर्जाच्या 5% जास्त नको आहे. ताळेबंदामध्ये जे एकूण येणे कर्ज आहे 100 रुपये असेल तर 5% संचालकांना मात्र तारणी कर्ज. आता इथं मात्र ठेव तारण आणि सोने तारण त्याला अपवाद आहे. ते कितीही घेऊ शकतात. सोने तारण आणि ठेव तारण हे त्याला अपवाद आहे. त्यानंतर असा एक मुद्दा आहे की संचालक किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्याशी संबंधित एखादी कंपनी म्हणा किंवा भागीदारी संस्था म्हणा किंवा एखाद्या एंटरप्राइजेस म्हणा, तर त्या लोकांना कर्ज दिलेलं आहे का? कारण ज्यांना कर्ज दिलेलं आहे ते कोणाशी संबंधित आहेत? तर संचालक किंवा त्यांचे कुटुंबीय. आणि मग असा मुद्दा असेल तो विशेष अहवालामध्ये येणार आहे. कार्यक्षेत्राबाहेर कर्ज वाटप, उदाहरणार्थ पुणे जिल्हा कार्यक्षेत्र आहे आणि कर्ज वाटप सोलापूरला केलेलं आहे. मग आपण म्हणतो की तो इथं पुण्यात राहत होता पुणे जिल्ह्यात, पण नंतर तिकडं गेला, त्याचं मूळ गाव तिकडं आहे. तर तात्पर्य असं की त्या व्यक्तीची प्रॉपर्टी कुठं आहे हे सगळ्यात पहिलं पहा. कारण एखाद्या व्यक्तीने कर्ज फेडलं नाही तर ते वसुलीला अडचणी येतील का हे कर्ज देण्याच्या आधी त्याची शंका घ्या. मग कर्ज दिल्यानंतर कर्ज फेडतो की नाही याची शंका करण्यापेक्षा कर्ज मंजूर करताना जर या व्यक्तीने कर्ज फेडलं नाही तर आपल्याकडं काय सुरक्षितता आहे हे आधीच त्याबद्दल विचार करा. त्यानंतर साधं सोपं गणित आहे की जो व्यक्ती आपल्याकडे कर्ज मागायला येतो, पुढचा मुद्दा आपण घेतो आहे की त्याचं के नमुना प्रतिज्ञापत्र आपण घेतलं पाहिजे. आता के नमुना काय प्रतिज्ञापत्र आहे जे नियमामध्ये आलेलं आहे. म्हणजे नियमामध्ये A to Z प्रकारचे नमुने आहेत आणि त्यामध्ये तो नियम आलेला आहे की जो व्यक्ती आपल्याकडे सभासद व्हायला येतो, तो आपल्याकडं कर्ज मागायला येतो, तो आपल्याकडे के नमुना प्रतिज्ञापत्र देतो आणि त्यामध्ये तो नमूद करतो की तो इतर कोणत्या सहकारी संस्था किंवा बँकांचा सभासद आहे. आणि ते हे पण त्यामध्ये असतं की तो फक्त एकाच संस्थेकडून कर्ज घेईल, इतरांकडून कर्ज घेणार नाही. मग हे के नमुना आपण पाहिलं पाहिजे आणि के नमुना नसेल तर तो मुद्दा आपल्याला विशेष अहवालात घ्यावा लागेल. यानंतर आपल्याला शेती कर्जाला कर्ज वाटता येतं का? नागरी बँकांपेक्षा ग्रामीण बिगर शेतीच्या पतसंस्था असतात त्यांना मोठी समस्या असते की सर शेतीवर कर्ज देता येईल का? तर शेतीवर कर्ज देता येईल. यासाठी माननीय सहकार आयुक्तांनी आपल्याला तसं परिपत्रक दिलेलं आहे. पण ज्याला शेतीवर कर्ज पाहिजे त्याला यल फॉर्ममध्ये प्रतिज्ञापत्र संस्थेला सादर करायचं आहे. आता यल फॉर्म काय आहे? तर त्यामध्ये तो म्हणतो की माझं एवढी शेतजमीन आहे आणि एवढी शेतजमीन जर मी तारण ठेवली तर काय हरकत नाही आहे. तर ते प्रतिज्ञापत्र कर्जदारांनी दिलं पाहिजे. त्यानंतर एकूण कर्जाच्या 20% रक्कम म्हणजे कुणाच्या? तर नागरी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांना एकूण कर्जाच्या 20% रक्कम ही शेतीसाठी देता येणार आहे. आता इथं मात्र अट टाकलेली आपल्याकडे काय आहे? पतसंस्थांना तारणी कर्जाला 5 ते 10%, विना तारणीला 2.5 ते 5%. इथं मात्र जर शेतीला आपण कर्ज दिलं तर आपल्याला फक्त 2% एवढे शेअर्स घेतील. म्हणजे संस्थेला फक्त 2% एवढे शेअर्स घेता येतील. आणि शेतीच्या तारणावर कर्ज कधीही दीर्घ मुदतीचं देऊ नये, म्हणजे 7 वर्षावरचं देऊ नये. शक्यतो आपण 5 वर्षाची मर्यादा पाळूनच चाला की 5 वर्षाच्या वर आपण हे जे शेतीच्या तारणावर कर्ज आहे ते देऊ नये. त्यानंतर मॉर्गेज करणं आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला जर आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट पाहिला, मालमत्ता हस्तांतरण कायदा, तर त्यामध्ये 100 रुपयाच्या वर एखादी अचल संपत्ती असेल तर दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्याची नोंदणी केली पाहिजे असा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. मग कलम 69 प्रमाणे एखादी मालमत्ता जमीन असेल किंवा इमारत असेल ती मॉर्गेज जर केली तर ती रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि ती नाही केली तर आपल्याला विशेष अहवालात तो मुद्दा घ्यावा लागेल. त्यानंतर कुठलंही कर्ज प्रकरण ज्याला आपण म्हणतो की ज्यामध्ये मोठ्या मालमत्तेसाठी आपण कर्ज देतो, बऱ्याचदा काही ठिकाणी आपल्याला सर्च रिपोर्ट, उदाहरणार्थ जर अचल संपत्ती असेल जमीन किंवा इमारत, तर त्यामध्ये मागील 30 वर्षामध्ये साधारणपणे आपण 30 वर्षाची प्रॅक्टिस आहे, पण 15 वर्ष जर 13 वर्ष हा कायद्यातला मुद्दा आहे तर साधारणपणे मागील 30 वर्षामध्ये ती मालमत्ता ही कुणाकडून कशी हस्तांतरित झालेली आहे, कुणाकडून कशी वर्ग झालेली आहे, तर तो मुद्दा आपण सर्चमध्ये पाहतो. व्हॅल्युएशन रिपोर्ट म्हणजे काय की समजा एखादं वाहन असेल तर त्याची सध्याची किंमत, उदाहरण त्याला 1 वर्ष झालं असेल तर सध्याचं व्हॅल्यू काय आहे, किंवा एखादा इमारत असेल, एखादा फ्लॅट असेल तर त्याला 10 वर्ष असतील तर आता त्या फ्लॅटची किंमत काय होते, ते व्हॅल्युएशन रिपोर्टमध्ये ते येतं, ते आपण पाहिलं पाहिजे.
त्यानंतर जुन्या वाहनांना कर्ज दिले काय, कारण आपल्याला 3 वर्षाच्या आतील वाहनं जे असतात त्यांनाच कर्ज देता येतं. मग तिथं जर आपल्याला मुद्दा मिळाला की अरे खूप जुनं वाहन आहे त्याला कर्ज दिलेलं आहे, तर तो आपला विशेष अहवालाचा मुद्दा हा होणार आहे. अतिशय प्रदीर्घपणे विशेष अहवालामध्ये काय मुद्दे असतात हे वेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण देताना संस्थेच्या अधिकाऱ्यांनी किंवा वैधानिक लेखापरीक्षक, ज्याला आपण स्टॅट्युटरी ऑडिटर्स म्हणतो, त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की सर विशेष अहवालामध्ये काय मुद्दे येतात. आणि त्यामुळं प्रदीर्घ असा जो व्हिडिओ आपला चाललेला आहे तो एकच आपल्याला सांगतोय की स्पेशल रिपोर्टमध्ये कोणते मुद्दे आले पाहिजेत. म्हणजे कोणताही महत्त्वाचा मुद्दा तो पहिला स्पेशल रिपोर्टमध्ये येईल. तो मुद्दा आधीच भागमध्ये आलेला आहे. स्पेशल रिपोर्टमध्ये जे मुद्दे येतात त्यातूनच काही मुद्दे हे स्पेसिफिक रिपोर्टमध्ये जातात. स्पेसिफिक रिपोर्ट वेगळा आणि स्पेशल रिपोर्ट वेगळा असं अजिबात करू नये. त्यानंतर असंही काही संस्थांचं असतं की आमच्याकडे विशेष काही नाही आहे, आमच्याकडे किरकोळ संस्था आहेत, त्यांना आमचे स्पेशल रिपोर्ट बनत नाही आहेत. मग स्पेशल रिपोर्टमध्ये कायदा आणि नियमामध्ये असे कोणते मुद्दे आहेत की ते प्रत्येक संस्थेमध्ये आहेत. हां, एखाद्या संस्थेमध्ये 2 असतील, एखाद्या संस्थेमध्ये 100 असतील, पण त्यामध्ये येणारे मुद्दे कोणते आहेत याचं अवलोकन करून घ्यावं यासाठी आपण ही चर्चा करत आहोत. आणि आपण आपल्या समोर जो फॉर्म्युला ठेवलेला आहे तो पतसंस्थेचा ठेवलेला आहे. मात्र इतरही संस्थांमध्ये वेगळ्या पद्धतीने तसे मुद्दे असू शकतात. आता वाहन तारण कर्ज आपण दिलेलं आहे, RC, TC, TTO फॉर्म हे महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा इतकी घाई होते की एक छोटासा फॉर्म असतो ट्रान्सफर फॉर्म, तो राहून जातो घेण्याचा. आता इथं अडचण अशी येते की जर एखाद्या व्यक्तीनं त्याचं कर्जफेड केली नाही आणि ते वाहन आपल्याला ताब्यात घ्यायची, लिलावातमध्ये विकण्याची वेळ येते, त्यावेळेस साधा एक TTO फॉर्म नसेल तरी आपण अडचणीत येतो. आणि त्यामुळं वाहन तारण कर्जामध्ये RC, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्याला आपण म्हणतो, TC मतलब त्याला आपण म्हणतो की टेम्पररी सर्टिफिकेट, TTO फॉर्म, ट्रान्सफर फॉर्म, हे जे आपण असतात ते आपण भरून घेतले पाहिजेत. वाहनावर आपला बोजा नोंद केलेला आहे, RC बुकावर नोंद आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. समजा मालतारण कर्ज दिलं तर आपण जाऊ शकतो. लेखापरीक्षक हे प्रत्यक्ष जिथं ज्या मालावर कर्ज दिलेलं आहे त्यांच्याकडे माल किती शिल्लक आहे, कारण आपल्याकडं साधारण नियम आहे की 100 रुपयाचा माल असेल तर 50 रुपये आपण कर्ज देतो. आणि त्यामुळे सातत्याने माल किती आहे ते आपण पाहिलं पाहिजे. असं तर नाही आहे की कर्जाच्या प्रमाणात माल त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे शिल्लक मालाचं आपल्याला पाहणी करायची असते. मग ती पाहणी अधिकाऱ्यांनी करावी पतसंस्थेच्या, आणि सेवक आपले जे लेखापरीक्षक असतात ते सुद्धा शिल्लक मालाची पाहणी करू शकतात. त्यानंतर मुद्रांक शुल्क, बऱ्याचदा मुद्रांक शुल्क घेतले जात नाहीत. आणि असंही होतं आहे, असंही आपण पाहिलं आहे की पूर्वी एखादं इमारत गहाण ठेवलेली आहे संस्थेकडे आणि तो 7 वर्षाचा करार आहे किंवा 7 वर्षाचं मॉर्गेज आहे, आणि मग 3 वर्षात त्या व्यक्तीनं कर्जफेड केली, 6 महिने थांबला आणि पुन्हा कर्ज घेतलं. आपण मात्र तेच डॉक्युमेंट हे परत त्याच्यासाठी चालवलं. तसं करू नका. प्रत्येक वेळी प्रत्येक कर्ज प्रकरणाला जर अचल संपत्ती असेल तर आपल्याला मॉर्गेज करावं लागेल. चलसंपत्तीमध्ये समजा सोने तारण असेल तर आपल्याला तशा पद्धतीने मुद्रांक शुल्क हे घ्यावं लागेल. आणि मुद्रांक शुल्क किती घ्यावेत यासाठी मुद्रांक शुल्क कायदा 1958 मध्ये परिशिष्ट 1 मध्ये अतिशय व्यवस्थितपणे मांडणी केलेली आहे. उदाहरणार्थ सोने तारण असेल तर सगळ्यात पहिले 100 रुपये आपण वचनचिठ्ठी केलेली आहे म्हणून 100 रुपये वेगळे. म्हणजे मुंबई मुद्रांक शुल्क कायद्याबरोबर इंडियन स्टॅम्प ॲक्टसुद्धा लागू होतो. इंडियन स्टॅम्प ॲक्ट असं सांगतो की जेव्हा तुम्ही एखाद्याला वचन देता किंवा घेता त्यावेळेस वेगळा स्टॅम्प ड्युटी आहे. त्यामुळं कर्ज प्रकरण कुठलेही असो 100 रुपये ते वेगळेच आहेत की त्यावर आपण वचन दिलेलं आहे म्हणून घेतो. आणि मुंबई मुद्रांक शुल्कामध्ये परिशिष्ट 1 मध्ये व्यवस्थितपणे मान्य केलेली आहे कोणत्या कर्जाला किंवा कोणत्या कराराला किती टक्के मुद्रांक शुल्क लागतात.
त्यामुळे ते आपण पाहिलं पाहिजे. तो कायद्याचं पुस्तक आपल्याकडे पाहिजे आणि तशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क जर घेतलेले नसतील, त्यामध्ये काही तफावती आढळल्या तरी विशेष अहवालामध्ये जाणार आहे. साधारणपणे ऑडिटला आपण गेला आहेत, रेकॉर्ड मिळत नाही. त्यानंतर ऑडिट सुरू आहे पण एखादं डॉक्युमेंट आपल्याला सादर केलं जात नाही आहे, तरी आपण विशेष अहवालामध्ये तो मुद्दा घेऊ शकतो. म्हणजे काय की लेखापरीक्षक त्यामध्ये सुरक्षित होतात. त्यानंतर अनियमित असे काही ॲडव्हान्स येणे आहेत का, उदाहरणार्थ संचालकांना किंवा सेवकांना अनामत रकमा दिलेल्या आहेत आणि ते अजून आलेलं नाही आहेत. त्यानंतर बँक ठेवीवरील येणे व्याज हे दर्शविलेले आहे काय, म्हणजे समजा एखाद्या बँकेनं आपल्याला जे व्याज द्यायचं होतं ते अजून दिलेलं नाही आहे, तर मग आपण ते उत्पन्नाला घेऊन ताळेबंदात येणे लिहिलं पाहिजे. नसेल केलं तर तेवढ्या रकमेने आपला नफा तोट्यावर परिणाम होणार आहे. त्यानंतर संस्थेने उद्दिष्टांशी विसंगत खर्च केलेला आहे काय, उदाहरणार्थ पतसंस्था असतील तर त्यांचं उद्दिष्ट काय, लोकांकडून ठेवी घेणं आणि कर्ज देणं हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. मग वेगळाच काहीतरी व्यवसाय केलेला आहे, त्यातून काय उत्पन्न केलेलं आहे. उदाहरणार्थ संस्थेने स्वतःच्या पैशातून एखादं मंगल कार्यालय बांधलेलं आहे आणि मंगल कार्यालयामध्ये सभासदांना नाही पण जनरल लोकांकडूनच तो व्यवसाय करून घेतला जातो आहे, किंवा ते उत्पन्न हे सभासदांसाठी ती इमारत खर्चच पडत नाही आहे, तर इतरांकडसाठी ते मंगल कार्यालय बांधलेलं आहे. अशावेळी तो उद्दिष्टांशी विसंगत खर्च आहे, तर तो मुद्दा आपल्याकडे विशेष अहवालात येतो. त्यानंतर आर्थिक स्थिती संस्थेची पाहून खर्च केला पाहिजे, ज्याला आपण व्यवस्थापन खर्च म्हणतो. तो जर भरमसाठ किंवा अनाठायी केलेला असेल तर विशेष अहवालात तो मुद्दा घ्यावा लागेल. भांडवली खर्च आणि महसुली खर्च याची विगतवारी आपल्याला करता आली पाहिजे. भांडवली खर्च केल्यामुळं संस्थेच्या मालमत्तामध्ये, ज्याला आपण म्हणतो की भांडवलामध्ये किंवा मालमत्तेमध्ये वाढ होणार आहे, आणि महसुली खर्च केला तर तो नफा तोटा पत्रकात जाणार आहे. मग 500 रुपयाची खुर्ची घेतली तर ती मालमत्तेत वाढ झाली म्हणून ताळेबंदात येणे बाजूला मालमत्तेला जाते, आणि ती जर खुर्चीचा खर्च आपण जर महसुली खर्चात टाकला तर ते चुकीचं आहे. त्यामुळं खर्चाची विगतवारी कशी केली हा विशेष अहवालाचा मुद्दा आहे. कायदा नियम पोटनियमाचं उल्लंघन केलेलं आहे का. त्यानंतर आपल्याला 1961चे जे नियम आहेत त्यामध्ये A to Z प्रकारचे फॉर्मॅट दिले. त्या फॉर्मॅटमधले जे महत्त्वाचे फॉर्मॅट जे संस्थेने वापरायचे आहेत ते वापरलेले नसतील तरी आपण त्यामध्ये मुद्दा घेऊ शकता. त्यामध्ये X नमुना असेल, Y नमुना असेल, त्यानंतर J नमुना आहे, Z नमुना दिलेला आहे की जो अचल संपत्ती जर असेल, त्याला जमीन आपण म्हणतो किंवा इमारत म्हणतो, तर त्यासाठी आपण ताबा नोटीस पाठवतो. तर या पद्धतीने आपण Z नमुना नोटीस की जी जमिनीच्या संबंधित असते त्यासाठी वापरली जातं. त्यानंतर वार्षिक सभा जे आहे त्यामध्ये X फॉर्म जो आहे त्यामध्ये विषयपत्रिका दिलेली आहे. म्हणजे वार्षिक सभेमध्ये जर आज आपण पाहिलं 2014 नंतर, तर त्यामध्ये संचालकांना काय कर्ज दिलेत का, त्यांच्याकडून येणं कर्ज किती आहे, संचालकाच्या नातेवाईकांना किंवा त्या संबंधित कंपनी फर्म त्यांना कर्ज दिले का, थकबाकी किती आहे. तर असे मुद्दे जे आहेत ते प्रथम आलेले आहेत. त्यानंतर मग वार्षिक अहवालाला मान्यता किंवा ताळेबंदाला मान्यता, अंदाजपत्रकाला मान्यता असे मुद्दे येतात. त्यामुळं जी काही विषय सूची आहे वार्षिक सभेची ती X फॉर्ममध्ये असावी. ती नसेल तर आपल्या विशेष अहवालात मुद्दा होईल. त्यानंतर कोरम व्यवस्थित भरलेला आहे का, कारण वार्षिक सभेला म्हटलं की एकूण सभासद संख्येच्या 1/5 किंवा 100 किंवा यातील कमी एवढी किमान सभासद संख्या असावी. मग कोरम व्यवस्थित होता का, सभासद संख्या तेवढी वार्षिक सभेला होती का, किंवा नसेल तर मग काय कार्यवाही केली, सभा तात्पुरती तहकूब केली का. तर हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. वार्षिक सभेची नोटीस 14 दिवस अगोदर दिली पाहिजे, किंवा स्पेशल विशेष सभा असेल तर त्याची 7 दिवस अगोदर नोटीस पाहिजे. त्यानंतर 15 दिवसाच्या आत वार्षिक सभेचं सभावृत्तांत लिहिलं पाहिजे. तर हे जर केलेलं नसेल तर ते विशेष अहवालामध्ये जाणार आहे. त्यानंतर दर महिन्याच्या सभा घेतात, मात्र त्या मोगम स्वरूपाच्या आहेत का, त्यामध्ये कोरम व्यवस्थित आहे का. उदाहरणार्थ 13 जणांचं संचालक मंडळ असेल तर 7 जण लोक तिथं कोरम आहे. 11 ते 13 लोकांचं संचालक मंडळ तर 7 जणांचं कोरम आहे. तात्पर्य असं की आपल्याला आपल्या पोटनियमाप्रमाणे जी आवश्यक संचालक उपस्थित राहायला पाहिजेत ते दर महिन्याच्या सभेत येतात का, दर महिन्याच्या सभेमध्ये कोणते विषय होतात, व त्यामध्ये नवीन सभासद, ठेवी परत करणे, नवीन ठेवी किती आल्यात का, कुणी सभासदांनी राजीनामा दिलेला आहे का, खर्च मंजुरी,
मग त्यामध्ये साधील खर्च, किरकोळ खर्च, भांडवली खर्च, महसुली खर्च हे खर्च जर झालेले असतील तर ते दर महिन्याच्या सभेपुढे आले पाहिजेत. सेवकांचं कामकाज, मग त्यामध्ये सेवा नियमाप्रमाणे काम चाललं आहे का, सेवकांच्या काय बदल्या करायच्या आहेत का, सेवकांमध्ये कामकाजाचं वाटप योग्य केलेलं आहे का, शासकीय काही पत्रेवर आपल्याला करायचं आहे का, शासनाची कुणाची पत्र आली का, मग सहकार खाता असेल किंवा महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत त्यांचा पत्रेवर असेल, सभा वृत्तांतामध्ये ज्या काही नोंदी केलेल्या आहेत त्यामध्ये सूचक, अनुमोदक नोंदी हे व्यवस्थित आहेत का, तर हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यामध्ये त्रुटी असतील तर तो मुद्दासुद्धा, म्हणजे एक आपल्याला दिसतं आहे की हिशोबी त्रुटीबरोबर व्यवस्थापनातल्या ज्या त्रुटी असतात त्यासुद्धा विशेष अहवालामध्ये आपण घ्यायच्या असतात. सहकार नियम 1961 मध्ये नियम 65 मध्ये आपल्याला संस्थेने कोणतं रेकॉर्ड ठेवावं याच्या स्पष्ट तपशीलवार यादी दिलेली आहे. आणि मग त्या पद्धतीने रेकॉर्ड जर ठेवलेलं नसेल तर तो मुद्दा विशेष अहवालामध्ये जाणार आहे. उदाहरणार्थ समजा आपण नियम 65 समोर ठेवलं तर त्यामध्ये मग मालमत्ता रजिस्टर, गुंतवणूक रजिस्टर, फिक्स रजिस्टर ज्याला आपण म्हणतो की फिक्स मालमत्ता आहे त्याचं वेगळं रजिस्टर आपल्याला ठेवायचं आहे. शेअर रजिस्टर असेल किंवा डेबुक आहे, कॅशबुक आहे, बँक स्टेटमेंट त्याला आपण म्हणतो की ताळमेळ पत्रक आहे. तर जे नियम 65 प्रमाणे रेकॉर्ड आवश्यक आहे ते जर संस्थेने ठेवलेलं नसेल तरी तो मुद्दा विशेष अहवालामध्ये येणार आहे. त्यानंतर पतसंस्थांचं किंवा इतर संस्थांचंही उदाहरण आपण घेतलं, विविध कार्यकारी सोसायट्यांचं, तर चलनांची पद्धतीकडं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. आणि त्यामुळं जमा नावे चलनं व्यवस्थित ठेवलेली आहेत का, त्यामध्ये बचत असेल किंवा ठेवीचा असेल, कर्जाचा असेल, तर चलन पद्धती व्यवस्थित ठेवलेली आहे का, मेंटेन केलेली आहे का, त्यामध्ये काय दोष वाटत आहेत का, किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये काय अनियमितता आहे का, की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीनं सभासदांची यादी फायनल केलेली आहे, चुकीच्या पद्धतीने निवडणुकीमध्ये काहीतरी प्रक्रियेत बिघाड करून प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केलेलं काम आणि त्यामध्ये काय अनियमितता असेल तरी तो मुद्दा हा विशेष अहवालात येईल. आता निवडणूक प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे रजिस्टरसुद्धा आहेत. उदाहरणार्थ J1 रजिस्टर आहे, J2 रजिस्टर आहे. त्यानंतर एखाद्याने गेल्या वर्षी वार्षिक सभेला आला नसेल, तो अक्रियाशीलमध्ये असेल तर त्याला W फॉर्मची नोटीस आपण पाठवतो. मतदार यादीमध्ये काही त्रुटी असतात का. उदाहरण आपण घेतलं की एखादा सभासद नवीन झाल्यानंतर 2 वर्षांनी तो मतदार यादीमध्ये जातो. मग इथं काही अनियमितता दर्शवून त्याला मतदार यादीत घेतलं आहे का, तर या पद्धतीने मतदार यादीमधल्या त्रुटी काय आहेत. त्यानंतर मतदानाचं जे रेकॉर्ड आहे, समजा मतदान झालेलं असेल तर ते जतन केले का व्यवस्थित, कारण त्यावर काही आरोपपत्र आलं किंवा आरोप दाखल झाला तर ते रेकॉर्ड आपल्याला संबंधित माननीय न्यायालयामध्ये ते दाखल करावं लागतं. त्यामध्ये स्वीकृत सदस्य समजा काही घेतलेले असतील तर त्यांची पात्रता योग्य आहे का, रिक्त पदं का ठेवलेली आहेत. उदाहरणार्थ 2.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी संपलेला असेल तर रिक्त पदं समजा आपण भरत नाहीत. मात्र 2.5 वर्षाच्या आत एखादं पद रिकामं झालं तर ते रिक्त पद भरण्याची प्रक्रिया आपण निवडणूक प्राधिकरणाकडून केली पाहिजे. त्यानंतर अध्यक्षांचा कालावधी काय आहे, असं काय आहे का दर वर्षाला एक अध्यक्ष आहे. आणि मग तसं असेल तर मग आपल्याला ते विशेष अहवालात लिहावं लागेल. वार्षिक माहित्या ज्या असतात 79 प्रमाणे ज्याला आपण रिटर्न्स म्हणतो, कारण त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आता नवीन टाकलेला आहे की पुढील वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती, त्यांचं नाव आणि त्यांचं मानधन हे यामध्ये डिक्लेअर होतं वार्षिक सभेमध्ये. त्यामुळं वार्षिक माहित्या ह्या पाठवल्याच पाहिजेत, त्याचं बंधन आहे. आणि त्यामुळं तो मुद्दासुद्धा आपल्याला विशेष अहवालात घ्यायचा आहे. आरक्षित पदं भरली का, त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असेल, महिला असतील. त्यानंतर संचालक मंडळावर 78, 83, 88ची काही कारवाई प्रस्तावित करायची आहे का. नियामक मंडळानं पतसंस्थांच्या बाबतीमध्ये नियामक मंडळानं काही सूचना केल्यात, त्या परिपत्रकीय सूचनांचं पालन केलेलं आहे का. अंतर्गत नियंत्रण कसं आहे, संचालक मंडळाचं नियंत्रण संस्था कामकाजावर आहे का. सेवक आणि संचालकामध्ये काही
समन्वयाचा अभाव आहे का, त्याचा दुष्परिणाम संस्थेवर होतो का, संचालकांनी योग्य नियंत्रण ठेवलेलं आहे का, रजेचे नियम, शिस्तीचे नियम याबद्दल काही त्रुटी दिसतात का, त्याचा परिणाम विपरीत परिणाम संस्थेच्या कामकाजावर होतो का, संस्थेचं अंतर्गत लेखापरीक्षण होतं आहे का. मग अंतर्गत लेखापरीक्षण होत असेल तर ते खरंच वैधानिक लेखापरीक्षकांना पूरक आहे का. कारण अंतर्गत लेखापरीक्षक एकतर एक्सपर्ट तज्ज्ञच असला पाहिजे, तो उगाच काहीतरी भरती करायची म्हणून अंतर्गत लेखापरीक्षक नसावा. तर कायदा, नियम, पोटनियम, प्रमाणकं, शासनाची परिपत्रकं, हिशोबी पद्धती, अकाउंटिंग स्टँडर्ड, ऑडिटिंग स्टँडर्ड याच्यातला तो तज्ज्ञ असला पाहिजे. कारण संस्था मोठा खर्च अंतर्गत लेखापरीक्षणासाठी करते. त्यामुळं तो जर तज्ज्ञ नसेल आणि त्यानं योग्य दुरुस्त्या व्यवस्थित करून घेतलेल्या नसतील, तशा पद्धतीने त्याने कामामध्ये सुसूत्रता आणली नसेल, तर अशा अंतर्गत लेखापरीक्षणाच्या त्रुटीसुद्धा आपण त्यामध्ये लिहू शकतो. त्यानंतर दूरदृष्टी अहवाल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कलम 82 प्रमाणे वैधानिक लेखापरीक्षण असेल, अंतर्गत लेखापरीक्षण असेल, शासकीय तपासणी असेल, संस्थेला वेळेत वैधानिक लेखापरीक्षणाचा दूरदृष्टी अहवाल सादर करायचा आहे. आणि नुसताच सादर करायचा नाही, तर दोषांची पूर्तता कशी केलेली आहे हे सुद्धा त्यामध्ये पाहायचं आहे. आणि त्यामुळं मोघम स्वरूपाची उत्तरं असतील तर आपल्या विशेष अहवालामध्ये तो मुद्दा हा येणार आहे. त्यामुळे विशेष अहवालामध्ये आता काय घ्यायचं हा मुद्दा मला वाटतं ह्या प्रदीर्घ व्हिडिओमुळं आपल्या नक्की निश्चित लक्षात आलेला असेल. त्यानंतर संगणकामध्ये जर आपण पाहिलं तर सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर असेल, आपण जे करार केलेले आहेत त्यामध्ये योग्य निमित्त आहे का, सॉफ्टवेअरला आपण पेमेंट केलं आहे ते योग्य केलं आहे का, कशा पद्धतीने आपण पेमेंट करताय, त्यामध्ये पेमेंट काही जास्त होतं आहे का, सॉफ्टवेअरची रचना व्यवस्थित आहे का, ती संस्थेला पूरक आहे का, त्यामध्ये काही त्रुटी आहेत का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागतं सॉफ्टवेअरच्या बाबतीत. हार्डवेअरमध्ये सुद्धाच योग्य दर्जाचा हार्डवेअर आहे का, बांधकामाची पद्धती कशी आहे. उदाहरणार्थ बांधकामामध्ये सुरुवातीला जागा खरेदीपासून मग लेआउट, कमेसमेंट, सेल डीड, कंप्लिशन सर्टिफिकेट, मटेरियल जे काय असतं ते, त्या मटेरियलचा खर्च आहे. तर सगळा खर्च आपण एकत्रितपणे, म्हणजे जर आपण आर्किटेक्टला जर 10,000 रुपये दिले तर ते वेगळे घ्यायचे नाहीत, ते बांधकाम खर्चातच घ्यायचे असतात. आणि त्यामुळं बांधकाम खर्चाचं शक्यतो आपण अनामत देणे खातं उघडतो, अनामत देणेमधून आपण सगळा खर्च करतो. मग छोटीशी 20 रुपयाची जरी एखाद्या लेआउट प्लॅनची झेरॉक्स काढली तरी आपण ते झेरॉक्स खर्चामध्ये किंवा आपल्या नफातोट्यात घेत नाही. अशा पद्धतीनं तो खर्च आपल्याला भांडवली करावा लागतो. म्हणजे काय, त्याचं भांडवलीकरण करावं लागतं, ताळेबंदाच्या ठिकाणी आपल्याला ते मालमत्ता घ्यावं लागतं. ही अकाउंटिंग पद्धती व्यवस्थित आहे का ते आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर संस्थेचे जे सेवा नियम आहेत, एकतर सेवा नियम नसतील तर आपण विशेष अहवालामध्ये मुद्दा नमूद करावा की संस्थेने तात्काळ सेवा नियम तयार करावेत. आणि जर सेवा नियम असतील तर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, उदाहरणार्थ की व्यवस्थापकाची किमान पात्रता, त्यानंतर एखाद्या निधीचा खर्च कसा करावा, किंवा रजेच्या बाबतीमध्ये आपल्याला असं वाटलं की यामध्ये विसंगती वाटते, तर आपण त्या पद्धतीने विशेष अहवालामध्ये आपलं मत किंवा आपला अभिप्राय हा आपण नोंदवू शकता.